नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ते शेततळे कसे बनले जाते। तर आपण हा जो ओपन प्लॉट बघत आहेत या ठिकाणी शेततळेचे नियोजन केलेले आहे। या ठिकाणी जी असणारी जी काळी माती आहे ही बघताय आपण कशी उचलली जाते, मशीनच्या साहाय्याने उचलून ते दुसरीकडे शिफ्ट केली जाते, जेणेकरून नंतर आपल्याला शेततळ्यामध्ये टाकता येईल। या ठिकाणी बघताय तुम्ही की कशा प्रकारे सर्व त्या कोपऱ्यातली माती आहे ती या ठिकाणी एका जागी शिफ्ट केलेली आहे, गोळा केलेली आहे। ही जेवढी काळी माती आहे तेवढी आपल्याला कलेक्ट करून घ्यायची आहे, जेणेकरून परत काळी माती ही काय आपल्याला मिळत नाही। त्यामुळे असं आम्ही स्टोअर व ढीग लावून ठेवलेला आहे, तुम्ही बघताय। आणि या ठिकाणी आपली शेती आहे पूर्णपणे। आपले अर्धे शेततळ तयार झालेले आहे, आता चारी बाजूने बाराव टाकायचे काम चालू आहे। तरी हे मित्रांनो 1 एकरामध्ये शेततळ आहे। आपण बघतो या ठिकाणी कशी अशी माती दाखवून आणून टाकलेली आहे ही काळी। हीच माती आपल्याला आता नंतर आतमध्ये भरायची आहे। चांगल्या प्रकारे असं लेवल शेततळ्याच्या बारावांची झालेली पाहिजे, जेणेकरून एक समान लेवल निघून आपलं पाणी थांबेल। आणि तुम्ही बघताय या ठिकाणी जी शेजारची काळी माती होती ती या शेततळ्यामध्ये आपण कशी मशीनच्या द्वारे ही पांगून टाकलेली आहे, जेणेकरून जो आपला पेपर येणार आहे किंवा कागद म्हणतो आपण तो कागद टाकल्यानंतरनं त्या कागदाला इजा नाही होणार यासाठी काळी माती व्यवस्थित हातरून घ्यायची। या ठिकाणी बघता तुम्ही पूर्ण शेततळ्यामध्ये आता कागद टाकलेला आहे, कागद हा सील करायचा चालू आहे। आणि या ज्या काय पिशव्या भरलेल्या दिसतात या मातीच्या, या अशा आपण भरून टाकायच्या आहेत, जेणेकरून हवेने उचलणार नाही पेपर। यामध्ये आपण असं पाणी सोडू शकता बघा, शेजारी शेततळ्या शेजारी बोर आहे, बोरचं पाणी आम्ही ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आणि हे ज्या पिशव्या आहेत त्या लगेच काढायच्या नाहीत, जोपर्यंत शेततळ आपलं येत नाही असं पाणी काढून घ्यायच्या, वर पिशवी वर लावून ठेवून द्यायची, जेणेकरून पेपर उचलणार नाही। असं बघा टापोटाप असं शेततळ भरलेलं आहे आपल्यासमोर दिसतंय। नंतर तार कंपाऊंड बी करून घ्यायचे, जेणेकरून एखादा प्राणी वगैरे आतमध्ये येऊन पडणार नाही। तर चला तर मित्रांनो, नमस्कार।